गॅस टंचाई सगळ्या महाराष्ट्रभर पसरली आणि ती टंचाई मी आज अनुभवली, तेही 2-2.5 तास लाईनमध्ये उभे राहून. कसं, आज सकाळी आम्ही जिमवर गेलो होतो आणि गॅस संपला आहे हे सांगितल्यावर माझ्या नवऱ्याचं तोंड असं झालं होतं. म्हणजे अर्धा शिल्लक होता, पण एक जी टाकी रिकामी होती ती भरून आणायची होती. दुसरा संपायची वाट कशाला बघायची, त्यामुळे मग म्हटलं की आजच भरून आणा. आणि या मॅडमला बाबांकडे जायचं म्हणून एवढ्या खुश झाल्या की नाचायलाच लागल्या. मग तिला मी पप्पांकडे सोडलं आणि त्यानंतर गॅस घेऊन आम्ही गेलो होतो ऑफिसला. आणि तिथं गेल्यानंतर ही जी लाईन पाहिली त्यावेळेस डोकंच एकदम हँग झालं. कारण एवढ्या भर उन्हामध्ये 1.5 ते 2 तास मला उभं राहावं लागेल असं वाटलं नव्हतं. अमर पण थांबला होता थोडा वेळ. त्याला म्हटलं तू सावलीत जाऊन थांब, आता मी थोड्या वेळ थांबते म्हणून. नंतर मग इतकी लाईन लागली होती की काय सांगायलाच नको. आणि आमच्या पाठीमागे एवढी लाईन लागत लागत गेली की ती पार गेटच्या बाहेर गेली होती आणि उन्हाने हाल एकदम बेहाल झाले होते. नंतर फायनली आम्हाला टाकी भेटली. टाकी तो घेऊन येतोय तोपर्यंत गाडी मी आतमध्येच घेऊन आले. आणि हे बघा, आम्हाला टाकी भेटल्यानंतर आमची खुशी किती, म्हणजे एवढं खुश झालं होतं. आता म्हटलं फायनली जायचं, पण उन्हामुळे एवढे हाल बेकार झाले आणि त्यात हे ट्रॅफिक. असं होतं की ना, अडचणी यायला लागले की एकदमच येतात. पटकन जिजाला घेतला आणि अमरला म्हटलं मला थंड काहीतरी प्यायचं आहे, कारण मला ना खूप आता कसं तरी व्हायला लागले. एवढे उन्हाची सवय नाही आहे. आम्ही उन्हात शक्यतो घराबाहेर निघतच नाही. तर पहिल्यांदा रस पिले. माझं तोंड बघून माझ्या नवऱ्याला दया आली. तो म्हटला पहिल्यांदा तू पी, नंतर मी पितो. रसचा एक घोट घेतल्यानंतर जरा मन शांत झालं. आमच्या मॅडमलाही थोडंसं पिऊ घातलं. तिची इच्छा नव्हती, कारण ती मम्मीकडून खाऊन पिऊन आली होती चांगले. तर आजच्यासाठी इतकेच. बाय. आता आपण भेटूया डिरेक्टली उद्या.